नमस्कार मंडळी. तर यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर आज आपण कर्जत येथील पळसदरी ह्या गावी जाणार आहोत आणि या गावी श्री स्वामी समर्थ यांचं मठ आहे आणि हे खूप नावाजलेलं मठ आहे. आणि ह्या मठामध्ये कसं जायचं आणि किती वेळ लागतो, जनरली या पनवेलपासून एक 25 किलोमीटर 30 किलोमीटर आहे ते. तर आपण तिथे जाणार आहोत आणि तिथे काय काय पाहण्यासारखं आहे ते आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू. हा चौक एरिया आहे आणि इथून आपल्याला डाव्या बाजूला जायचं आहे. म्हणजे हा जो रस्ता जातो तो कर्जतला जातो. पुढे गेल्यानंतर आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. थोड्या अंतरावर गेल्यानंतर आपल्या उजवीकडे रस्ता जातो पळसदरी. हे श्री स्वामी समर्थांचं मठ आहे, पळसदरी येथे. आणि खूप प्रसिद्ध हे ठिकाण आहे. खूप भाविकांची गर्दी असते. म्हणजे शनिवारी, रविवारी, गुरुवारी आणि दर पौर्णिमेला खूप गर्दी असते इकडे. खूप छान मंदिर आहे. तर आपण पाहूया आतमध्ये कसं आहे ते. खूप कर्जत, खालापूर, खोपोली ह्या एरियातून खूप भाविक येत असतात. इकडे पार्किंगला पण जागा आहे व्यवस्थित. गर्दी असली का थोडी हे होते, थोडं ॲडजस्टमेंट करावं लागते पार्किंगसाठी. परंतु आहे बऱ्यापैकी जागा, इथे पण जागा आहे. हा सुंदर परिसर, मठाच्या आजूबाजूला खूप छान निसर्ग सौंदर्य आहे. इथे सगळ्या गाववाले सगळ्या भाज्या वगैरे घेऊन उभे असतात, म्हणजे बसलेले आहेत इथे. सगळ्या रानभाज्या आहेत, रानभाज्या घेऊन सगळ्या बसलेल्या आहेत. आणि बघ ना, टाकला, कुरडू, कावळा, पडवळ या सगळ्या अशा भाज्या आहेत ते घेऊन बसलेले आहेत. 20 रुपये जोडी, काय जोडी असं आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे इथे माळा आहे. स्वामी समर्थांच्या रिलेटेड माळा आहेत, अगरबत्ती आहे, फोटोज पण आहेत बरेचसे. हातामध्ये किंवा गळ्यामध्ये घालण्याला लागणारे ते असं ना काही हार वगैरे सगळे साहित्य इथे उपलब्ध आहेत. प्रसाद वगैरे घेऊ शकता इथे. प्रसाद पण घेऊ शकता. प्रसादाचे लाडू आहेत ते पण घेऊ शकता. इथे त्यांचे फोटोज आहेत आणि पुस्तकं पण आहेत त्यांच्या स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनावरती आधारित अशी काही पुस्तकं सुद्धा आहेत.
अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी हि स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी ते महाप्रसाद म्हणजे रोज नसतं, परंतु गुरुवारी, रविवारी आणि दर पौर्णिमेच्या दिवशी हा महाप्रसाद असतो. तर त्याच्यामुळे ज्याने यायचं असेल तर हा वेळ पाहून घेऊ शकता. महाप्रसादाचं आहे आणि आज योगायोगाने आम्हाला इथे आज रविवार आहे तर महाप्रसाद आम्हाला मिळणार आहे. तर आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो त्यानिमित्त स्वामींच्या म्हणजे निमित्ताने आम्हाला स्वामींचा महाप्रसाद आम्हाला ग्रहण करायला मिळणार आहे. सेल्फ सर्व्हिस आहे. जेवणासाठी पंक्तीमध्ये जेवण वाढलं जातं आणि खूप छान डाळ भात लोणचं स्वीट डिश पण असते. मगाशी आपण पाहिलं इथे काउंटर आहे, काउंटरमधून घेतलं जातं जेवण आणि इथे सगळे वॉश बेसिन्स आणि वैशिष्ट्य म्हणजे काय आपापली जे भांडी असतील आपण स्वतः घासायची असतात. इथे सगळं पाण्याची व्यवस्था आहे आणि सोपची पण व्यवस्था आहे. आपण ताट घासायचं ग्लास घासायचं आणि तिकडे जाऊन भांड्याचा रकाना आहे तिकडे जाऊन ठेवायचं. इकडे भांड्याचा रकाना आहे तिथे जाऊन आपण ठेवायचं. अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काया स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माया आज्ञे विना काळ ही न नेई त्याला परलोकी ही ना भीती तयाला अशक्य हि शक्य. स्वामी समर्थ महाराजांचं म्हणजे ह्या मंदिराचं जे इतिहास आहे वैशिष्ट्य आहे ते ह्या बोर्डवरती दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे ही वास्तू जवळपास केवळ 22 दिवसामध्ये बांधलेली आहे. खूप कमी कालावधीमध्ये बांधलेली आहे. त्याचा हा एक ते हिस्ट्री म्हणजे इतिहास दिलेला आहे. वसे अंतरी हि स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू